ओके, गुड आफ्टरनून ऑल. लेक्चर झालंय ना तुमचं? येस मॅम. येस मॅम. ओके. ठीक आहे. बघा, काल विजन मिशन वगैरे मी तुम्हाला पाठवलं नव्हतं, तर मी स्क्रीन शेअर केलेले आहे. नवीन नोटबुक केल्या असतील तर त्याच्यामध्ये विजन मिशन लिहून घ्या. ओके, मी ते अनाऊन्स करते, तुम्ही लिहून घ्या. येस, राईट करायला चालू करा. झाल्यानंतर मला सांगा एक जण. ओके, दिसतंय का सगळ्यांना? येस मॅम. हो मॅम. ओके.
ओके, फर्स्ट काय आहे बघा, लेवल विजन म्हणजे कॉलेजच्या लेवलचं विजन, म्हणजे जे काही इन्स्टिट्यूट असतात, कॉलेजेस असतात, संस्था असतात, त्याच्या लेवलचं जे काही विजन असतं. विजन म्हणजे काय, एक आपलं एम असतं आणि ते एम आपण डेव्हलप कसं करतो, म्हणजेच एक मिशन आलं. म्हणजे हे दोन्ही जे आहे, विजन आणि मिशन, हे इम्पॉर्टंट आहेत डिपार्टमेंट लेवलचा, इन्स्टिट्यूट लेवल. बऱ्यापैकी काही दिलं असेल नसेल माहित नाही मला, किंवा तुम्हाला माहित पण असेल हे विजन मिशन वगैरे, तरी पण आपण एकदा रिव्ह्यू घेऊया त्याचा. आता विजन काय आहे, इन्स्टिट्यूट लेवल विजन, टू बी रेकग्नाइज्ड ॲज अन एक्सलंट डिप्लोमा इन्स्टिट्यूट. आता जे आपलं इन्स्टिट्यूट आहे किंवा ऑदर पण असतील, तर एक्सलंट डिप्लोमा इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र, म्हणजे आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ते एक्सलंट आहे इन महाराष्ट्र, प्रोव्हाइडिंग टेक्निकल एज्युकेशन विथ focus on various skill set enabling to reach higher goal in the field. म्हणजेच काय, तर आपले जे वेगवेगळ्या फील्ड्स आहेत, तर आपल्याला हे जे इन्स्टिट्यूट आहे ते आपल्याला काय करतंय, टेक्निकल एज्युकेशन प्रोव्हाइड करते. म्हणजे आपल्याला शिकायला काय मिळतं आहे कॉलेजमधून, तर आपण टेक्निकल शिकतोय. टेक्निकल मध्ये काय काय येतं, तर तुम्हाला प्रोग्रामिंग असेल किंवा थेरॉटिकल जे नॉलेज आहे ते तुम्हाला भेटते, वेरेस सब्जेक्ट शिकायला मिळतात. तर असं जे एज्युकेशन आहे ते आपल्याला कुठून मिळतं, तर एका पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट मधून मिळतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर कॉलेज मधून मिळतं. मग त्याच्यासाठी त्या कॉलेजचं एम काय असू शकतं किंवा ते काही गोष्टी कशा करून घेतात. आता आपल्यामध्ये बघा, आपण असे भरपूर गोष्टी आहेत की मुलांकडून करून घेतल्या जातात. आता तुमचं असाइनमेंट असेल, इव्हन तुमचं प्रॅक्टिकल्स असतील, तर ते तुम्हाला वेळच्या वेळेला सांगतात हे करा. हेच एक काय झालं, आपला टेक्निकल भाग झाला किंवा टेक्निकल एज्युकेशनचा एक भाग झाला. ओके, देन बघा मिशन काय आहे, आपल्या इन्स्टिट्यूट लेवल मिशन काय आहे, टू इम्पार्ट टेक्निकल नॉलेज अँड स्किल बाय युझिंग मॉडर्न इंजिनिअरिंग टूल विथ सपोर्टिव्ह फॅसिलिटीज. जे काही आता इंजिनिअरिंग टूलमध्ये, आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघा की जे काही तुमचं विजन मिशन आहे, तर आपल्याला जास्त करून आपण कॉम्प्युटरचे स्टुडंट तुम्ही असल्यामुळे तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर जास्त करून बघायला मिळतात. टूल्स असतात वेगवेगळे. लँग्वेजचे प्रोग्राम करण्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर आहे. C++ आपण त्या सॉफ्टवेअर मध्ये करू शकतो. टर्बो सी वगैरे हे सॉफ्टवेअर आहे. त्यांना आपल्याला जावा साठी आपल्याला वेगळं सॉफ्टवेअर लागते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट म्हणून एक आहे सब्जेक्ट, तर त्याच्यासाठी अँड्रॉइड म्हणजेच काय, अँड्रॉइड साठी पण वेगळं आवाज ब्रेक होतोय. सॉफ्टवेअर आहे. मॅम देन आवाज ब्रेक आता होतोय तुम्ही मॅम. जावा शिकताय मला वाटतंय, आणि तुम्ही सी शिकलेला आहे, C++ शिकलेला आहे का? आता येतोय का? मॅम हा मॅम. आवाज येस ब्रेक होतोय. मॅम. येस मॅम. येस मॅम, येतोय आता. हॅलो, हा मॅम, ब्रेक होतोय अजून दीक्षा, आवाज. येस मॅम. वाईस येतोय का नो मॅम, माझा? ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. ब्रेक ठीक होतोय आहे, मॅम. बघा नेक्स्ट बघा तुमचा मिशन काय. आवाज ब्रेक होतोय. ओके ओके, ठीक आहे. बघा सेकंड काय आहे, तुम्ही लिहून घेतलं का, लिहून झालं का तुमचं? हो मॅम. येस मॅम. नो मॅम. इट इज कम्प्लीटेड. येस नो मॅम. मॅम. नो मॅम. हा, लिहा मग. ओके, सेकंड मिशन बघा काय आहे, फॅसिलिटी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट
interaction to expose student to current industrial practice that will help them to solve industrial challenges. आता ह्याच्यामध्ये मला ह्या वर्षी प्लॅन ट्रेनिंग वगैरे काही नाहीये. ज्यावेळेस आता तुमचं हे इयर कम्प्लीट होईल तर पुढच्या हे इयर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग असतं कंपनीचं. वेगवेगळ्या कंपनीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या कंपनीच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला बरेच लँग्वेज शिकायला मिळतात किंवा त्या कंपनीचं जे काही असेल म्हणजे त्या कंपनीचं वर्क वगैरे ते तुम्हाला कसं आहे ते सांगितलं जातं. हा एक पार्ट आहे तो की हे पण आपल्याला कॉलेजमध्ये शिकायला मिळतं किंवा इंडस्ट्रीचं काही जे काही नॉलेज असेल ते आपल्याला कॉलेज थ्रू आपल्याला मिळतं. देन बघा थर्ड काय आहे टू इनकल्केट इथिकल अँड प्रोफेशनल व्हॅल्यू अमंग स्टुडंट दॅट विल मेक देम सोशली अँड इन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल. जे काही जसं मी आता सांगितलं की टेक्निकल नॉलेज असेल किंवा वेगवेगळं प्रोफेशनल लेवल असेल ते आपल्याला इंजिनिअरिंग फील्ड मधून मिळतं आणि त्याचाच उपयोग करून आपण काय करू शकतो तर आपलं करिअर घडवायचं असतं आपल्याला. देन बघा टू मोटिवेट स्टुडंट towards lifelong learning and helping them to find right career opportunity in the field. आपण ज्या काही फील्डमध्ये आहे तर आपल्याला एक एम असतं आपण शिकतोय कशासाठी तर आपल्याला एक चांगला जॉब पाहिजे असतो किंवा आपल्याला अजून कुठेतरी गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे असते असं कोणाचं काहीतरी एम असतं की पुढे जाऊन मला हे करायचंय ते करायचंय किंवा आपलं जे करिअर आहे ते सेट करायचंय. तर हे जे एज्युकेशन आहे आपल्याला हेल्पफुल आहे आपल्याला पुढचं करिअर करण्यासाठी. म्हणजेच आपण हे जे एज्युकेशन घेतोय त्याच्यातून काय होतं तुम्हाला मोटिवेशन भेटतं की पुढे करिअर कोणत्या बेसमध्ये करायचं किंवा तुम्हाला कोणत्या लँग्वेज असतील तर त्या कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही त्या लँग्वेज मध्ये पुढे करिअर करताय म्हणजे हे तुमची चॉईस असते. ओके. देन बघा डिपार्टमेंट लेवल विजन वगैरे काय आहे डिपार्टमेंट लेवल विजन टू प्रोव्हाइड डिप्लोमा एज्युकेशन gated with basic knowledge and skill along with professional ethics, enabling students to reach higher goal in the field of computer engineering. काय आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आपण शिकतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच लँग्वेजेस आहेत. आतापर्यंत तुम्ही एकच शिकला असाल लँग्वेज तर नेक्स्ट अजून खूप ह्या वर्ष आहेत पुढच्या वर्षी अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत तर त्याच्यातून आपण वेगवेगळे नॉलेज घेतोय. बरोबर आहे. आता तुम्हाला बघा जावा आहे आणि डेटाबेस ह्या दोन लँग्वेजेस आहेत की त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळते की काय होते हे जावा म्हणजे काय आहे प्रोग्रामिंग शिकायला मिळते त्याचा यूज कुठे होतोय कसा होतोय हे आपण त्याच्यामध्ये शिकतोय. म्हणजे आपलं जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे किंवा आपली जी ब्रांच आहे त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकायला मिळतात. देन बघा मिशन टू इम्पार्ट व्हॅल्यू बेस्ड टेक्निकल एज्युकेशन इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधलं हे व्हॅल्यू बेस्ड टेक्निकल एज्युकेशन आहे. देन टू सपोर्ट टेक्निकल नॉलेज ऑफ स्टुडंट इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मॅम हे आवाज ब्रेक सेकंड होतोय. मिशन आहे. देन थर्ड टू मेक ब्रेक होतोय का? येस येस मॅम. मॅम. येस मॅम. मॅम खूप ओके. ब्रेक होतोय राईट आवाज. करून जातं सगळ्यांचं. कदाचित तुम्हाला रेंज नसेल त्याच्यामुळे तुम्हाला तसं होत असेल. ओके. बऱ्याच जणांना आवाज जात असेल जणांना मिळत असेल. थर्ड काय टू मेक द स्टुडंट व्हॅल्यू various skill set in the computer engineering and fourth to encourage students lifelong learning. ओके. तर राईट करून झालं की मला सांगा तुम्हाला दिसतंय ना स्क्रीन वरती व्यवस्थित? येस मॅम. ओके. झालं करून? नाही मॅम अजून पूर्ण नाही झालं. ओके ठीक आहे ठीक आहे. करेक्ट.
आता दिसतंय का? येस मॅम दिसतंय. मॅम झालं राईट डाऊन करून. काय? झालं. हॅलो. लिहून झालं. ओके. कोणाचं राहिलंय का अजून? राहिलंय मॅम. येस मॅम. 2 मिनिट. हो मॅम. ठीक आहे ठीक आहे. Why you are left? Anybody having problem? No ma'am. Many students have left. Right now, many students left. This is completed. Yes ma'am. Yes, ma'am. 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 Those have remaining, please tell me how many students have remaining. झालं मॅम. Okay. Then, Yes, ma'am. Completed. okay. Anybody having remaining? मुलांमध्ये कोण राहिलंय का? Okay. Then you write syllabus. Screen is visible. Yes, ma'am. Yes, Yes ma'am. ma'am. Yes. Yes, write syllabus. Chapter 1 syllabus is shown. First write. दोन मिनिट मी स्क्रीन ऑफ करते.
आता राईट करा. युनिट आउटकम लिहा पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर सिलेबस लिहा, टॉपिक अँड सब टॉपिक. फर्स्ट तुमचं युनिटचं नाव, डेटाबेस, सिस्टीम, कॉन्सेप्ट. देन राईट युनिट आउटकम. युनिट आउटकम 4 आहेत. फर्स्ट काय आहे, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ डेटाबेस म्हणजे DBMS ओव्हर फाईल प्रोसेसिंग इन द गिवन सिच्युएशन. ओके, दिसतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. हा ओके. नाव बघा आता व्यवस्थित दिसत असेल. पहिल्यांदा युनिट आउटकम लिहा, चारीची चारी. ते 2 लिहून झाल्यानंतर सांगा मला. स्क्रोल करते मी. फर्स्ट काय आहे, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ DBMS ओव्हर फाईल प्रोसेसिंग इन द गिवन सिच्युएशन. देन बघा बी, डिस्क्राइब द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द गिवन DBMS. सेकंड काय आहे, डिस्क्राइब द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द गिवन DBMS म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, येस. जरा first बोला, ma'am. आवाज. हा लिहा. The importance of DBMS over file processing in the given situation. इथपर्यंत लिहा सिच्युएशन. त्याच्यानंतर हा सेकंड आहे, बी जो आहे तो सेकंड आहे युनिट आउटकम. बी बघा काय आहे, डिस्क्राइब द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द गिवन DBMS म्हणजेच काय, DBMS म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा सेकंड आहे. झालं लिहून? येस स्टुडंट, सेकंड लिहून झाला? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा थर्ड, आयडेंटिफाय द रिलेव्हंट डेटाबेस मॉडेल इन द गिवन सिच्युएशन. ओके, मॅम फर्स्ट युनिटचं दाखवा ना. फर्स्ट युनिटच आहे हे. ठीक आहे, युनिट चे हे 4 युनिट आउटकम आहेत. आणि त्याच्यानंतर हे ज्या वेळेस आपण युनिट आउटकम कंप्लीट लिहिल्यानंतर आपण हे कंटेंट लिहायचे म्हणजे टॉपिक आणि सब टॉपिक फर्स्ट युनिटचे. लक्षात येते का? पहिल्यांदा तुमचं Yes, नाव टाका युनिटचं नाव टाकल्यानंतर त्याच्या खाली युनिट आउटकम म्हणून टाका आणि नंतर A-B टाका किंवा 1-2 असं टाका आणि तुम्ही हे 4 युनिट आउटकम लिहून घ्या आणि ते झाल्यानंतर तुम्ही इथे कंटेंट टाका त्याच्या खाली की टॉपिक टाकला तरी चालेल किंवा कंटेंट असा एक शब्द टाका आणि त्याच्या खाली 1.1 हे ऍक्च्युअल सिलेबस आहे आपला. 1.1 1.2. ओके, नेक्स्ट बघा सी, आयडेंटिफाय द रिलेव्हंट डेटाबेस मॉडेल इन द गिवन सिच्युएशन. थर्ड आहे. नंतर 4 बघा काय आहे, ड्रॉ द ER डायग्राम ऑफ द गिवन डेटाबेस and identify relationship between the entities.
draw the ER diagram of the given database and identify relationship between the entities. ओके, हा 4 युनिट आउटकम आहे. इज इट ओव्हर? Yes, all of you. Is it over? Ma'am. Yes, ma'am. आता बघा, ते 4 पॉइंट लिहून झाल्यानंतर टॉपिक अँड सब टॉपिक तुम्ही काय लिहिणार आहात? टॉपिक अँड सब टॉपिक. आता टॉपिक अँड सब टॉपिक काय आहे, तर आपला युनिट 1चा ऍक्च्युअल सिलेबस काय आहे ते दिलेले आहेत पॉइंट. तर 1.1 लिहा, त्याच्यामध्ये काय दिलंय? कॉन्सेप्ट ऑफ डेटा, कोमा डेटाबेस, कोमा नंतर DBMS, advantages of DBMS over file processing system, application of database. Right. 1.1. In that write concept of data, comma database, comma DBMS and advantages of DBMS over file processing system, comma application of database. Okay. First point over. Yes, ma'am. Yes, ma'am. Then write second point 1.2, 3-level architecture for database system. 3-level architecture for database system. Next, second point completed. Yes, ma'am. Yes, ma'am. मुलांमध्ये लिहिणार आहे की नाही, मी तुम्हाला नोटबुक शो करायला सांगणार आहे. लेतोय मॅम. ओके, लेते मॅम. हा लिहून काढा सगळं मी सांगते ते. 1.3 डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. इन दॅट तसंच लिहा, कोलन दिलंय डेटा ऍब्स्ट्रॅक्शन नंतर त्याच्यातले सब पॉइंट आहेत बघा. डिफरंट लेवल्स ऑफ डेटा, डिफरंट लेवल्स ऑफ डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, different level of data abstraction, comma instance and schema. After that write instance and schema, comma data independence, data independence. In that लॉजिकल अँड फिजिकल इंडिपेंडन्स, म्हणजे डेटा इंडिपेंडन्स जे आहे त्याच्यामधले हे लॉजिकल आणि फिजिकल इंडिपेंडन्स हे सब पॉइंट आहेत. ओके, डेटा इंडिपेंडन्स इन दॅट राईट लॉजिकल अँड फिजिकल इंडिपेंडन्स. ओव्हर थर्ड पॉइंट. Yes, ma'am. Yes, all of you. Okay. Then Yes, ma'am. write 1.4 overall structure of DBMS. म्हणजेच काय? DBMS चा लॉंग फॉर्म काय आहे? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS. हा तुमचा 4th पॉइंट आहे. ओव्हरऑल
structure of DBMS. Then 1.5 data modeling कोलन म्हणजे डेटा मॉडेलिंग मधले सब पॉइंट बघा काय काय आहेत. रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल, रिलेशनल लॉजिकल मॉडेल, रिलेशनल डॅश देऊन पुढे काय केले रिलेशनल. देन नेटवर्क आणि हायरार्चिकल हे वेगवेगळे मॉडेलिंग आहेत डेटाबेस मधल्या. 1.5 data modeling. In that right, record-based logical model, relational, network, hierarchical. Or fifth point. Yes, ma'am. Okay, then write 1.6 data modeling using the ER model. Data modeling using the ER model. 1.6 data modeling using the ER model. In that right, entity relationship model, comma, entity relationship model, comma, strong entity set, comma, weak entity set, comma, type of attributes, types of attributes, and last one is ER diagrams. Is it over? First unit Yes, ma'am. syllabus is over now. Okay, then see. Okay, right. Unit 2, Unit 1 is over. मॅम युनिट 1 मधलं लास्ट पॉइंट दाखवा ना. ओके बघा. राईट करा जे राहिले ते अजून. Okay, right. Unit 2, relational data model. Relational data model. सेकंड युनिटचं नाव काय आहे रिलेशनल डेटा मॉडेल. इन दॅट राईट युनिट आउटकम. फर्स्ट वन इज 2.1 करा किंवा 2A करा. काय आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ RDBMS. Also appropriateness for the given problem. Explain the concept of RDBMS, also appropriateness for the given problem. It is first unit outcome of second chapter. Then write B. Design normalized database. Design normalized database structure in the given problem. Design normalized data.
best structure in the given problem. Then third बघा काय आहे, apply in the given data constraint. C काय आहे, design SQL queries to create relational database and apply in the given data constraints. Then D, identify the operators for queries. Identify the operators for queries. Implementation of the given problem. काय आहे, identify the operators for queries. Implementation of the given problem. Implementation of the given problem. Then write content, topic and subtopic लिहा. सेकंड बसल्या इथे 2.1 fundamentals of RDBMS. Fundamentals of RDBMS. In that, record, field, data type, comma, table and database. Okay. Second point का है, fundamentals of RDBMS. In that, write record, field, data type, tables and database. Okay. Then write 2.2 concept of RDBMS. In that, EF codes rule for RDBMS, comma, key concepts, in that candidate key, primary key and foreign key. Key concepts मध्ये काय काय लिहायचंय, candidate key, primary key and foreign key. Okay, then write 2.3 normalization. In that, write normalization's concept, need of normalization, types of normalization. टाइप्स ऑफ नॉर्मलायझेशन आहे, त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत बघा, 1NF, 2NF and 3NF. Normalization concept, need of normalization, types of normalization. In that, 1NF म्हणजेच काय, 1 normalization. Then 2NF म्हणजे हे टाइप्स आहेत नॉर्मलायझेशनचे, 2NF आणि 3NF. Then 2.4 बघा, इंट्रोडक्शन टू स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. इंट्रोडक्शन टू स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, comma, data type in SQL, data type in SQL, components of SQL, DDL, DML, DCL आणि DQL. हे काय आहेत, कंपोनेंट्स आहेत SQL चे. देन बघा, DDL कमांड्स काय आहेत, DDL कमांड्स तर क्रिएट, अल्टर, ड्रॉप,
ट्रंकेट, ते डिक्रीज म्हणजे DESC, then rename. Create, alter, drop, truncate, decrease, and rename. Then write 2.6 data integrity constraint. Data integrity constraint. त्याच्यामध्ये बघा types of data, types of data, types of data integrity constraint. In that I आणि ऑब्लिक करून ओ लिहिलंय तेच काय म्हणतात इनपुट आउटपुट कन्स्ट्रेंट म्हणतात त्याला. तर सध्या लिहून घ्या जसं स्क्रीनवरती दिसतंय तसं. इनपुट आउटपुट कन्स्ट्रेंट, देन प्रायमरी की, फॉरेन की, युनिक की, हे वेगवेगळ्या टाईपचे काय आहेत कन्स्ट्रेंट आहेत. देन बिझनेस रोल कन्स्ट्रेंट, बिझनेस रोल कन्स्ट्रेंट, not null and check constraint, not null and check constraint. Then write 2.7, 2.7 बघा काय आहे DML कमांड्स. कोणत्या कोणत्या DML कमांड्स आहेत इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट, या DML कमांड्स आहेत. Then write 2.9, sorry 2.8 DCL command, commit, save point, roll back, commit, save point, roll back, grant and revoke. Right. 2.8 DCL commands, commit, save point, roll back, grant and revoke. 2.9 DQL commands. In that write select only. 2.10 SQL operators, SQL operators. In that write arithmetic operators, comma, comparison operators, comma, logical operators, comma, set operators, comma, range searching operators between, range searching operators between, pattern matching operator. In that write like. Okay, finish it within Yes, 2 minutes. Yes, ma'am. Okay, anybody remaining? If remaining, then finish it within 2 minutes. Okay, after that give present and then left. Okay, give present.
आता सध्या तुम्ही जे नवीन रोल नंबर तुम्हाला दिलेले आहेत, आता तुम्हाला ह्याच्यावरती टाकले ग्रुपवरती, तर ते उद्यापासून किंवा आजपासून तुम्हाला सगळ्यांनी बघितलेले आहेत का रोल नंबर, तुमचे नवीन रोल नंबर किती आहेत ते? Yes, ma'am. Yes, बघितलं. ma'am. Yes, ma'am. माहिती आहेत ना सगळ्यांना रोल नंबर स्वतःचे? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. ओके. देन नवीन रोल नंबर नुसार प्रेझेंट द्या आता मला. न्यू रोल नंबर वाईज द्या. रोल नंबर 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, roll number 3, 4, 5, Present, ma'am. 6. Hello, ma'am. Present, ma'am. Hello. Yes. Ma'am, roll number 4 is present. Okay. Then 5. 5 is there. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8. Roll number 8. 9, 10. Roll number 9, 10, 11, 12, Present, ma'am. प्रेझेंट मॅम. Ma'am, 11 present. 12, प्रेझेंट मॅम. 13, Present, ma'am. 14, Present, ma'am. 15, Present, ma'am. 16, Present, ma'am. 17, Present, ma'am. 18, 18, 19, Present, ma'am. 20, 21, Present, ma'am. 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, Present, ma'am. 25, Present, ma'am. 26, Present, ma'am. 27, Present, ma'am. 28, 28, 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 42, Present, ma'am. 43, Present, 44, ma'am. Present, ma'am. 45, 46, Present, ma'am. 47, 48, 49, 49, 50, 50, Present, 51, ma'am. 52, 52, 53, Present, ma'am. Present, 54, ma'am. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, 58, Present, ma'am. 59, Present. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am.
63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, 67, 68, 68, 69, Present, ma'am. 70, 71, Present, ma'am. 72, Present, ma'am. 73, Present, ma'am. 74, Present, ma'am. 75, 76, 75, 76, 77, Present, ma'am. 78, 78, 79, Present, ma'am. 80, 80, Present, ma'am. 81, 82, Present, ma'am. 83, 83, 84, Present, ma'am. 85, Hello, ma'am. yes. Roll बोला की. number 42 is also present. Roll number 42 is also present. ओके. Ma'am, 28 present. न्यू रोल सांगताय ना तुमचे? Yes, ma'am. 35 is present. 35. 35 is present. बरं ऐका, आज इन्स्ट्रक्शन मी देते की तुम्हाला जे रोल नंबर दिलेले आहेत आज त्याच्यानुसार मी प्रेझेंटी घेणार आहे आणि प्रेझेंटी घेताना जर एखाद्याची अबसेंटी लागली, आता जसं तुम्ही सांगताय की मी प्रेझेंट आहे, आता प्रेझेंटी संपलेली आहे घेऊन आणि नंतर तुम्ही सांगायला चालू केलंय की मी प्रेझेंट आहे म्हणून. ओके, हे चालणार नाही. ज्यावेळेस मी अनाऊन्स करते, मी 10 मिनिट त्याच्यामध्ये घालवते, त्यावेळेस तुम्ही प्रेझेंटी द्या. त्यावेळेस तुम्ही कुठे असता आणि नंतर प्रेझेंटी कंप्लीट झाल्यानंतर येता की आमची प्रेझेंटी लावा म्हणून. ओके, तसं करायचं नाहीये इथून पुढे. मी जर जे ऍबसेंट आहे त्याची ऍबसेंटी मार्क केली जाईल. आजच्या दिवस मी कन्सिडर करते, उद्यापासून करणार नाही. त्यामुळे व्यवस्थित ऐकत जावा प्रेझेंटी देताना. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आपण जे पुढचं राहिलेलं आहे सिलेबस ते नंतर लिहून घेऊया. जर कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी लेफ्ट जा. ओके, ओके, लेफ्ट व्हा पटपट.